वारसा पर्यटन ही नक्की संकल्पना काय आहे? वारसा हेरिटेज टुरिझम अशी संकल्पना आहे, की ज्यामध्ये कुठलीही लिगसी की जी नॅचरल असेल, हं, आर्किटेक्चरल असेल, कॉलोनियल असेल, हिस्टॉरिकल असेल और कल्चरल असेल. तर त्या लिगसीला आपण ॲज अ टुरिझमचा बेस पकडून आपण त्यामध्ये जी डेव्हलपमेंट करतो. सो दॅट इज द बेसिक कॉन्सेप्ट की कुठलीही लिगसी असेल, की बरोबर जी आहे, खूप काळापासून चालत आलेली आहे. बरोबर आहे. त्याच्याविषयीचं जे टुरिझम असतं त्याला आपण हेरिटेज किंवा कल्चरल टुरिझम असंही म्हणतो. मग ते विकसित करण्याचा काही फायदा म्हणजे हेरिटेज टुरिझम अशी गोष्ट आहे, की जे ऑलरेडी असेट्स आपल्याकडे आहेत बरोबर, आणि त्या असेट्स ज्यावेळेस आपल्याकडे आहेत, तर त्या असेट्स लोकांपर्यंत पोहोचवणं. बरोबर, त्या असेट्स थ्रू जे आपल्या सिव्हिलायझेशनल व्हॅल्यूज आहेत बरोबर किंवा आहे, आपल्या ट्रेडिशन्स आहेत किंवा जे आपले कल्चरल इथोस आहेत, बरोबर, त्यामध्ये भाषाही आली, त्यांचं संरक्षण करणं बरोबर, आणि त्यासोबतच ॲज अ हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री म्हणून एक इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी जनरेट करणं. बरोबर आहे. अशी विन-विन सिच्युएशन जी आहे, त्यामधून विकसित होत राहत असते. अरे वाह! गुजरातमध्ये असं हे मोठ्या प्रमाणावर झालंय म्हणजे असं मला असं वाटतं, की गुजरात हे खूप प्रोग्रेसिव्ह राज्य आहे हं, आणि हं. त्याच्यामुळं गुजरातमध्ये अशा प्रकारच्या टुरिझमला किंवा ओव्हरऑल टुरिझमलाच एक फार मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्व दिलं गेलेलं आहे. आणि गुजरातमध्ये ते पोटेन्शियल पण आहे. बरोबर आहे, सर्वांनी ऐकलं असेल, की भाई कुछ दिन तो गुजारो गुजरात में. बरोबर. तो अशा प्रकारच्या कॅम्पेन्समधून मी तुम्हाला हेरिटेज टुरिझमचं जर उदाहरण सांगायचं झालं, हं, हं. तर खूप चांगलं सांगेल ते गिरनार आहे. बरोबर आहे. गिरनार जुनागड एरिया. तर गिरनार हे आपली एक अशी धार्मिक पवित्र भूमी आहे, की जी वेगवेगळ्या अ, आपण त्याला संप्रदाय म्हणतो, बरोबर आहे. त्यांच्यासोबतच ऐतिहासिकरित्या जोडलेली आहे. हं, हं. आणि इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे, की गिरनारमध्ये दत्त प्रदक्षिणेसाठी महाराष्ट्रातली खूप लोकं खूप येतात. लोक आहेत. त्यामुळं गुजरातमध्ये ही संकल्पना वापरण्यात आलेली आहे. आणखी काही उदाहरणं सांगता येतील, जसं माधवपूरचा मेळा आहे, की ज्यामध्ये बरोबर. कृष्ण रुक्मिणीचा विवाह आहे अच्छा. आणि त्याचं सेलिब्रेशन लोक करत आहेत. बरोबर. एक कन्हेरचा मेळा आहे, की ज्यामध्ये पांडवांची जे अरायव्हल आहे, हं, हं. त्याच्यासाठी लोकं उत्सव करत असतात. ओके. कृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या प्रमाणात केला बरोबर आहे. जातो. गुजरातमध्ये पतंगोत्सव ज्याला आपल्या खास करून जे मकर संक्रांतीच्या वेळेला बरोबर आहे. फार मोठ्या प्रमाणात पतंग उत्सव केला जातो. त्यामध्ये इंटरनॅशनल टुरिस्ट पण खूप मोठ्या प्रमाणात येतात. एक्झॅक्टली. कच्छला जर तुम्ही एक हेरिटेज समजलं, की ज्यामध्ये तिथले आर्टिसन्स असतील, तिथलं म्युझिक असेल, तिथलं रन असेल, ह्या सगळ्यांचं एक संकलित जे मॉडेल आहे, बरोबर त्यालाही आहे. आपण हेरिटेज आणि कल्चरल टुरिझम म्हणू शकतो. तर गुजरातमध्ये या अशा प्रकारच्या टुरिझमसाठी खूप प्रयत्न होतात आणि नवीन-नवीन टुरिझम साईट डेव्हलप करण्यासाठी पण सरकार जे आहे, खूप असं उत्सुक असतं. हे सगळ्याचं क्षमता, हे पोटेन्शियल महाराष्ट्रामध्ये पण आहे असं वाटतं? आय थिंक महाराष्ट्र खूप मोठं राज्य आहे आणि नक्कीच त्यामध्ये ते पोटेन्शियल आहे. उदाहरण सर्वांना सर्वश्रुत आहे, की आपल्याकडे 350 पेक्षा जास्त किल्ले आहेत, बरोबर, जे आपल्यासाठी एक फार मोठं पोटेन्शियल आहे. बरोबर, मला वाटतं अष्टविनायक आहेत. जे आपण ज्योतिर्लिंग म्हणतो 3 ते 4 बरोबर, ज्योतिर्लिंग आहेत. वेस्टर्न घाट आहे. आपल्याकडं वेगवेगळ्या प्रकारचे फोक आर्ट्स आहेत. बरोबर आहे. तर मला असं वाटतं, की ते आणि 6 युनेस्कोच्या साइट्स पण आहेत. साइट्स त्यामुळं महाराष्ट्रामध्ये पोटेन्शियल खूप आहे अशा प्रकारे आणि ते ऑलरेडी दिसतही आहे. बरोबर. त्याचा रोजगार निर्मितीमध्ये पण फायदा आणि टुरिझम ही अशी इंडस्ट्री आहे, की ज्याच्यासाठी कमी स्किलिंग लागतं. बरोबर आहे. फार जास्त तुम्हाला शिक्षणाची गरज नाही पडत. म्हणजे बरोबर आहे. उदाहरण द्यायचं झालं, तर हॉस्पिटॅलिटी बिझनेस जसं की हॉटेलिंग बिझनेस वाढतं बरोबर आहे. टुरिझममुळं. त्यामध्ये जर तुम्हाला सर्व्हिस स्टाफ लागतो बरोबर किंवा आहे. त्याच्याशी रिलेटेड जे स्टाफ लागतो, त्याला फार जास्त स्किलिंगची गरज असते असं नसतं बरोबर आहे. आणि फार कमी वेळामध्ये तो स्टाफ जो आहे प्रिपेअर होत असतो किंवा एक्झॅक्टली. आपण गाईडचं उदाहरण देऊ शकतो. बरोबर आहे. ट्रान्सपोर्ट, ट्रॅव्हल, लॉजिस्टिक्स त्याचं उदाहरण देऊ शकतो. तर टुरिझम एकमेव कदाचित अशी इंडस्ट्री आहे, की ज्यामध्ये खूप कमी वेळात, खूप कमी स्किलिंग्समध्ये खूप बरोबर आहे. चांगल्या पद्धतीनं त्याचं जे एम्प्लॉयमेंट जनरेशन होत असतं. बरोबर आहे.